क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण चटणीची एक जबरदस्त रेसिपी आवळा घालून आणि कोडो मिलेटचा उत्तप्पा बनवणार आहोत। कोडो मिलेट 2 वाट्या, हरभरा डाळ 1 वाटी आणि उडीद डाळ 1 वाटी आणि मेथ्या 1 चमचा अशा पद्धतीने 8 ते 9 तासासाठी आपण भिजत घालायचं। भिजल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि परत रात्रभर किंवा 12 तासासाठी फर्मेंट करायला ठेवायचं। फर्मेंट झाल्यानंतर आपलं हे पीठ आता रेडी झालेलं आहे। यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या घालून उत्तप्पा, डोसा, अप्पे तयार करू शकतो। आपण आता कांद्याला टूथपिक लावून घेतली आहे तव्याला तेल लावण्यासाठी आणि पिठामध्ये आपण फर्मेंट केलेल्या मीठ आणि फ्रूट सॉल्ट घालून घेतले। फ्रूट सॉल्ट घातल्यानंतर व्यवस्थित फेटून घ्यायचं पीठ, म्हणजे हलकं होतं आणि आपले डोसा, उत्तप्पा आपण जे काय करणार आहोत ते लाईट वेट आणि त्याला व्यवस्थित जाळी पडते। आता कांदा आपण अशा पद्धतीने कांद्याला टूथपिक लावली म्हणजे आपल्याला तव्याला तेल लावणं सोपं जातं। तव्याला एकसारखं तेल लावलं म्हणजे तेल अंगावर उडत नाही आणि आपलं पीठ व्यवस्थित तव्यावर पसरलं जातं। मी लोखंडाचा तवा वापरते, निर्लेपचा तवा किंवा नॉनस्टिक तवा वापरलाच पाहिजे असं काही नाही आहे। लोखंडाच्या तव्यावर सुद्धा खूप छान डोसे तयार होतात। आता व्यवस्थित झाकण लावून एक वाफ द्यायची। आपला डोसा खाण्यासाठी रेडी। हा डोसा तुम्ही मिलेट्सचा खूप छान बनतो। हा तांदळाला पर्याय म्हणून आपण मिलेट्सचा वापर केलेला आहे। तांदूळ न वापरता सुद्धा डोसे खूप छान तयार होतात। आपण ह्या डोश्यावर आपण आवळा घालून फुटाण्याची डाळीची चटणी बनवली आहे ती आणि मेथकूट टाकणार आहोत, त्यामुळे आपल्या डोश्याची पौष्टिकता पण वाढणार आहे। आपण ही अशा पद्धतीची चटणी तयार केली आहे, ती आपण आता पुढील आपल्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे। ही चटणी कशी बनवायची ते आणि ह्याच्यावर मेथकूट घालायचं म्हणजे आपला जो डोसा आहे ते पूर्ण व्हिटॅमिननी युक्त झालेला आहे। भरपूर भाज्या घातलेल्या आहेत आपण याच्यामध्ये। हा डोसा मुलांना डब्याला द्यायला किंवा 4 वाजता खाण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे। आता आपण ही चटणी तयार करणार आहोत। ही चटणी पण खूप पौष्टिक आहे। आपण यामध्ये फुटाण्याची डाळ, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीरीच्या काड्या पण घ्यायच्या, कारण काड्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं। आणि पुदिन्याने पण आपली जी चटणी आहे त्याला खूप छान फ्लेवर येतो। आणि आपण या चटणीमध्ये आवळे कट करून घालणार आहोत। आवळ्यामुळे आपल्या चटणीला खूप छान टेस्ट येणार आहे। जेव्हा आवळ्यांचा सीझन असतो तेव्हा अशा पद्धतीने आपल्या वेगवेगळ्या रेसिपींमध्ये आवळ्याचा वापर जरूर करावा। त्यामुळे आपल्याला फ्रेश आवळा खाल्ल्यामुळे आपल्याला त्याचे पूर्ण व्हिटॅमिन्स मिळतात। आणि आपण रॉक सॉल्ट घातले आणि ही चटणी मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। यातली अर्धी चटणी आपण ड्राय ठेवणार आहोत, जी आपण डोस्यावर पसरवण्यासाठी वापरणार आहोत आणि अर्ध्या चटणीची आपण पाणी घालून पेस्ट तयार करणार आहोत आणि त्याला तडका देणार आहोत। अशा पद्धतीने आपण या चटणीला आता तडका द्यायचा आहे। ही चटणी खायला खूप छान लागते। आंबट, गोड, तिखट अशा पद्धतीची चटणीची टेस्ट लागते। चटणी तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे। तुम्ही गूळ पण घालू शकता। आपण आपल्या चॅनलवर आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत, त्या नक्की बघा। मार्केटमध्ये जसे सीजनल फ्रूट्स येतात, कैरीच्या दिवसामध्ये या चटणीमध्ये आपण कैरी घालू शकतो। आवळ्याचा सीझन आहे म्हणून आता आपण आवळा घालतोय। आपण अशा चटण्यांमध्ये चिंचेचा वापर करतो, कोकमचा वापर करतो। अशा आपल्याकडे जे गोष्टी आपल्याकडे आहेत आपल्या घरामध्ये त्या आंबट गोष्टी वापरून आपण ही चटणी तयार करू शकतो।
आपण आता तडका तयार करतोय। अशा पद्धतीने या चटणीवर आपण पोळला फोडणी दिलेली आहे। ज्यांना तेल कमी वापरायचे, कमी आहारात तेलाचा वापर करायचा, त्यांनी अशीच फोडणी देता सुद्धा ही चटणी खूप छान लागते। अशा पद्धतीची आपली चटणी खाण्यासाठी रेडी आहे। आपला मिलेटचा डोसा आणि आवळ्याची चटणी। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या आवळ्याच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर टाकल्या आहेत त्या नक्की बघा। थँक्यू।